श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 477। शंख वाजविणाऱ्याला आंधळ्याला दृष्टी देऊन देवतेचे दर्शन। एके दिवशी सर्वज्ञांना सकाळचा पूजावसर झाल्यानंतर सर्वज्ञ नागनाथाच्या देवळाकडे गेले। सभा मंडपात बसले। नागनाथाच्या देवळात शंख वाजविणारा संकेया जन्मापासून आंधळा होता। तो नागनाथाच्या देवळात शंख वाजवीत असे। तो सर्वज्ञांजवळ बसलेला होता तेव्हा पिंपळेश्वराच्या पूजेच्या गोष्टी निघाल्या। त्याने मनोरथ केला, मला दृष्टी असती तर मी पण पूजा पाहिली असती। सर्वज्ञ म्हणाले, संकेया, या पिंपळेश्वरीची पूजा पाहून या। आणि डोळे उघडले। गेला पिंपळेश्वराला पूजा केलेली होती ती सर्व पाहिली। देवळाच्या सर्व परिसर पाहिला, गंगा नदी पाहिली। मग मागाहून आला, सर्वज्ञांना दंडते घातले, श्रीचरणा लागला। सर्वज्ञांजवळ बसून सर्व हकीकत सांगितली। मग परत तो आंधळा झाला। एकाच्या मताने मग तो पाहतच होता। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।